Hello friends, good morning. Ether topic was under consideration. त्याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ इथरचे काही मेथड्स बघितले. एक मेथड मुद्दाम अगदी छोटी आहे. आता एक दोन दिवसात ते नोट्स मी बोललो आहे, मग त्यावेळेला ते जरा बरं पडेल. एकच आयसोलेटेड आहे रिॲक्शन, but these two methods we have considered, and this method actually alkyl halide and sodium alkoxide, नाही का, alkyl halide sodium alkoxide. Okay. From this we get ether that we have studied, and action of concentrated H2SO4 on alcohol, we get ether. Both we have considered. आता तुम्हाला हे होमवर्क आहे. हे आयसोप्रोपाइल अल्कोहोल, propane to ol with concentrated H2SO4 and 140 degrees Celsius. What are the products, possible products? कारण action of concentrated H2SO4 on alcohol, dehydration बघितलं आपण, अल्कीन प्लस वॉटर, प्रिपरेशन ऑफ अल्कीनच्या वेळेला पण बघितलं, आणि केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोलच्या वेळेला पण रिपीट झालं. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप इज प्रोटोनेशन, आणि मग कार्बोनिमाइन फॉर्मेशन, बीटा एलिमिनेशन बघा ते. आणि इथरमध्ये पण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बट टेम्परेचर ऑन, म्हणजे इलिमिनेशन अल्कीनच्या तुलनेत लोअर साईडला 140 डिग्री ते 170-180 डिग्री सेल्सिअस. तर इथर फॉर्मेशन होतं, त्याचं आपण मेकॅनिझम बघितली. इट कम्स अंडर व्हॉट वी कॉल ॲज कंटिन्युअस इथरिफिकेशन. मागच्या 1-2 लेक्चरमध्ये झालं आहे बघा. त्यामध्ये काय होत असतं की प्रोटॉन फ्रॉम H2SO4 प्रोटोनेशन, आणि प्रोटोनेशन झाल्यानंतर सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल अटॅक्स अल्फा कार्बन, ते आपण बघितलं होतं. मग त्याच्यासाठी आपण इथाईल अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलं होतं. आता जर आयसोप्रोपाइल अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल आहे, तर काय त्या दोन पॉसिबिलिटीज काय असतील, तर दोन पॉसिबिलिटीजचे प्रोडक्ट्स आणि त्याचे मेकॅनिझम, आणि त्यातली कुठली पॉसिबिलिटी प्रिफर होणार आणि कुठली लेस प्रिफर, अशी नोट तुम्ही बनवायची आणि मला पर्सनल नंबरवर मला व्हॉट्सअपला ते तुमचं नाव आणि ती नोट अशी टाकायची. आणि हे जनरल लिहिलं आहे, अल्काइल हलाइड अँड सोडियम अल्कॉक्साईड. ॲक्च्युली इथं अल्काईलच्या ऐवजी अराईल पण असू शकतो, ॲरोमॅटिक रिंग, फिनाईल फॉर एक्झाम्पल. मी लिहिताना जनरल लिहिलं आहे, अल्काइल हलाइड सोडियम अल्कॉक्साईड, मग इथं अराईल फिनाईल फॉर एक्झाम्पल, किंवा इथं फिनाईल काही असू शकतं. तर ही जी मेथड आहे याच्यामध्ये सुद्धा आपण अल्कॉक्साईड आयन, इथं स्ट्रॉंग बेस SN2 सारखं अल्फा कार्बनवरती अटॅक करतो, ते आपण बघितलं आहे. मग हा जर बनवायचा असेल तर इथं कोण रिॲक्टन्स पाहिजेत, काय मेकॅनिझम असेल, आणि मग कोण रिॲक्टन्स पाहिजेत, नाही का, आणि मग त्याच्या उलटं केलं तर ते होईल का नाही होईल का, दोन्ही पद्धतीने होणार, नाही का. एकामधून हा ग्रुप यायला पाहिजे आणि दुसऱ्यामधून हा ग्रुप यायला पाहिजे, तर ते दोन्ही पद्धतीने पण हाच प्रोडक्ट मिळेल का काय फिक्स आहे. ते आत्तापर्यंत जेवढे एक्झाम्पल्स घेतले आणि मेकॅनिझम घेतलं आणि पूर्वीचा अभ्यास बेस, त्याच्यावरून त्याचं पण लिहा. आय वॉन्ट दिस प्रोडक्ट मिथाईल फिनाईल इथर बाय दिस मेथड. हे पुन्हा आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हलाइडच्या वेळेला पण बघितलं आहे, आणि प्रिपरेशन ऑफ इथर. ह्याचं काय सांगत असतो, तर एवढ्या वेळा आपण एखादी गोष्ट व्यवस्थित करत जातो तेव्हा ती डायरेक्टली पुन्हा येत असते, काही गोष्टी इनडायरेक्टली येत असतात, काही गोष्टी त्याच्यावर आधारित असतात. म्हणून मी असं पुन्हा सांगत असतो.
तर हे 2 होमवर्क आहेत. हे मला आज संध्याकाळी 8 वाजूपर्यंत किंवा आज संध्याकाळी 7 वाजूपर्यंत माझ्या पर्सनल नंबरवरती टाका. नंबर तुम्हाला माहीत आहेच माझा, तरी पण 9823056122 हा तुम्ही टाका. 7पर्यंत बऱ्यापैकी स्टुडंट्सचं आलं तर मग माझं झूमचं लेक्चर मी उद्या घेण्याचा विचार करतो आहे, उद्या किंवा परवा. जेवढं झालं त्याच्याशी रिलेटेड थोडं झूमवर जरा जनरल मागची चर्चा करायची, झूमची पण थोडी सवय असेल. आणि ठीक आहे, मागं सगळं बोललं तर रिपीट करत नाही. तर हे होमवर्क. आता आपण पुढे जाणार आहोत. केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथर तिथे जाणार आहोत. हे तुम्ही पाठवायचं आहे मला. मग केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथरमध्ये आज जेवढं होईल त्यातून मग काय जे शिल्लक राहील ते मग नेक्स्ट लेक्चरला मी कवर करतो. केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथर्स. ॲक्च्युली आपण हायड्रॉक्सी हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये ओके, केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथर असा भाग बघतो आहे. आणि मग अशी जस्ट सांगितलं रिपीट करतो थोडं काहीतरी टेक्निकल. तर अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि आता इथरचा शेवट आलेला आहे. मग थोडं एखादी सोपी रिॲक्शन किंवा काही थोडं क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर जे पूर्वी झालेलंच असतं पण या टॉपिकच्या निमित्ताने पुन्हा घ्यायचं असतं, मग ते कवर करायचं. तोपर्यंत तुम्हाला ते एक 2-3 दिवसात, कारण आता लॉकडाऊन आणि ते सगळं शिथिल होत असल्यामुळं नोट्स समोर असतील आणि त्याप्रमाणे मग मधले पॉईंट्स कवर करता येतील. आणि मग परत आपला मागचा थर्मोडायनॅमिक्सचा टॉपिक त्यातलं जे आता नोट समोर असल्या तरी थ्रू कॅमेरा त्यावेळेला मला असं वाटलं की हे मुद्देच घ्यावेत आणि प्रत्यक्ष बाकीचं कवर करावं. पण ते आता ठीक आहे, आता ते हा टॉपिक झाला की याचे MCQs वगैरे बघायचे आणि परत थर्मोडायनॅमिक्स उरलेलं कवर करायचं, त्याचं न्यूमेरिकल्स, त्याचे MCQs, अँड देन वी विल स्विच ओव्हर टू नेक्स्ट टॉपिक. असं हे करायचं. आणि स्पीड आता इथून पुढं वाढवला पाहिजे, कारण तुमचा अभ्यासाचा पण स्पीड वाढला पाहिजे. कारण फक्त क्लासेसच्या हिशोबाने जर विचार केला तर फार लवकर परवानगी मिळेल असं वाटत नाही. म्हणजे आणि ते रिस्की पण असतं. म्हणजे बाकीचे सगळे व्यवसाय सुरू होतील पण स्टुडंट्स त्यांचं वय असा विचार करून गव्हर्मेंटला निर्णय घ्यावा लागतो. काय हरकत नाही, सहज सांगितलं. त्यामुळे तुम्ही ते पुन्हा बघा, मागचं कवर करा. येस, केमिकल इथर्समध्ये आता प्रिपरेशनचे बोललो. हे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर और केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथर त्याच्यामध्ये आहे. ते एक रिॲक्शनसमोर एक्झाम्पलच मी लिहून ठेवलेलं आहे. जनरल पण लिहिता येतं. इथं आर लिहिलं, इकडं आर लिहिलं, सेम ऑर डिफरंट झालं जनरल, त्यात काय विशेष आहे. किंवा एखाद्या साईडला अराईल ग्रुप, नॉर्मली फिनाईल घेतो आपण, तर एक एक्झाम्पल घेतलं तर काय आहे, इथर प्लस वॉटर गिव्स अल्कोहोल प्लस अल्कोहोल. नेमकं तुम्ही प्रिपरेशन ऑफ इथरमध्ये जायचं. अल्कोहोल इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, आत्ता एक होमवर्क पण दिलं बघा, गिव्स इथर अँड वॉटर. तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हाय टेम्परेचर, हे इथर विथ वॉटर डायल्यूट, म्हणजे वॉटर, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर डायल्यूट ॲसिड नॉर्मली H2SO4, हाय प्रेशर हाय टेम्परेचर. ठीक आहे, इथं ते काही वेळेला मेन्शन करत नाही. ओके, सिम्बॉल हा नॉर्मल हिटिंगचा असतो, ठीक आहे. तर हे असं आहे. मग इथं अल्काईल किंवा अराईल ग्रुप्स बदलले तर प्रॉडक्ट्स बदलतील. मिथाईल, दोन्ही मिथाईल किंवा एक मिथाईल एक इथाईल, त्याप्रमाणे प्रॉडक्ट्स बदलतील. त्याच्यावरून तुम्ही जनरल रिॲक्शन पण लिहा, नोट्स येतातच येतात. ते असं कसं होत असेल हे मेकॅनिझम माहीत असणं फार गरजेचं आहे. मग तर म्हणून MCQ हे रुटीन लेक्चर आहे हे सिलेबसचं. म्हणजे हे बोर्डचं असं नाही, असा विचार करणे आणि तो सिलेबसचा पार्ट तरी असतो तरी आपण आणखी विचार करणे, म्हणजेच MCQs नीट असेल, MST CET असेल. आता हे कसं होत असेल, तुम्ही पॉज करा थोडंसं लेक्चर बघताना, जरा रफ वर्क करा की काय मेकॅनिझम असेल, असं कसं होत असेल. इथरचं कलरमध्ये दाखवलं ठीक आहे, इथं आला OH इकडे गेला वगैरे, म्हणजे ते सोयीसाठी इनिशियली. प्रोडक्ट्स अशी आहेत. व्हॉट कॅन बी द मेकॅनिझम. मग आता हा इथर, याच्यामध्ये ऑक्सिजन इट हॅज 2 लोन पेअर्स, वॉटर त्याच्यावरती लोन पेअर आहे. डायल्यूट H2SO4 मीन्स इट मेक्स अवेलेबल फ्री H+ आयन्स इन लार्ज अमाऊंट. आतापर्यंत जो अभ्यास केला त्याचा कुठं काय मेळ बसतो का. थोडं ताण द्यायचं, विचार करायचा आणि मग लक्षात येतं की अरे असं आहे का. नाही लक्षात येतं तर चालेल, पण
अरे असं आहे का, मग ती पुढं कुठं तरी ती सवय असा केलेला प्रयत्न दॅट हेल्प्स इन फ्युचर. तर याच्यामध्ये काय आहे बघा, आणि प्रयत्न करायचा, काहीतरी काहीतरी केलं आपण आणि ते समजा चुकलं, काही प्रॉब्लेम नाही. तो प्रयत्न केला आणि नंतर करेक्ट काय ते कळालं, तसं तुम्ही पॉज करून प्रयत्न केला आणि मग परत हे बघायचं. असं तुम्ही स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे. हे जास्त फायद्याचं ठरेल मग तुम्हाला. ओके, तर याच्यामध्ये काय आहे ॲक्च्युली, द फर्स्ट स्टेप, डायल्यूट H2SO4 म्हटलं की तुम्हाला हिंट मिळाली पाहिजे की प्रोटोनेशन. काही ठिकाणी डायल्यूट HCl, असं आता काही गोष्टी ठरलेल्या असतात, पुन्हा पुढे येतात, त्यामुळे त्या लक्षात राहतात, त्यामुळे आपण पटकन बोलतो. म्हणजे एका अर्थाने मेमरीज, पण मेमरी म्हणजे असं नाही की पाठ केलेलं फेकतो आपण, असं लक्षात राहिलं, पुन्हा पुन्हा समजून घेतलं, ते कानावरती पडलं म्हणून, रिपीट झालं म्हणून. तर फर्स्ट स्टेप इज प्रोटोनेशन. H+ ions फ्रॉम ॲसिड, H+ ions डायल्यूट म्हणले ना, H+ ions फ्रॉम ॲसिड दॅट विल प्रोटोनेट इथर. आता ते वॉटरला प्रोटोनेट करणार आहे का, करणार ना. वॉटर इन द फॉर्म ऑफ H3O+, त्यांच्यामध्ये पण इक्विलिब्रियम आहे. मी फक्त डायरेक्ट रिॲक्शन दिली की बेसिकली काय होतं, तर हे रिॲक्शन्स असतात इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट H2SO4, व्हेरी हाय प्रेशर, व्हेरी हाय टेम्परेचर, हे प्रोडक्ट्स आहेत, असं डायरेक्ट लिहिलं. मग प्रोटोनेशन याचं पण होणार, पण H3O+ विल अगेन मेक अवेलेबल H+, म्हणजे अल्टिमेटली प्रोटोनेशन याचं झालं तरी हा H+ अवेलेबल करणाराच आहे. हा पॉईंट पण झाला. प्रोटोनेशन ऑफ इथर टेक्स प्लेस. इथरबरोबर वॉटरची रिॲक्शन झालेली आहे आणि मग वॉटरबरोबर रिॲक्शन होऊन टू डिफरंट प्रोडक्ट्स, म्हणजे दिस इज कॉल्ड हायड्रोलिसिस. दिस इज हायड्रोलिसिस. असं काय होत असेल, म्हणजे वॉटर कुठंतरी तिथं पार्ट आहे आणि साध्या भाषेमध्ये ड्युरिंग हायड्रोलिसिस आपल्या 11वी-12वीच्या लिमिटमध्ये MCQs वगैरे, की ॲडिशन अक्रॉस दी पाय बॉन्ड दॅट इज हायड्रेशन. पण वॉटर रिॲक्टंट आहे, मग तो फर्स्ट स्टेप प्रोटोनेशन वगैरे ते काय जे असेल ते असेल. पण तो जो कुणाचा हायड्रोलिसिस झाला इथे, इथरचं आणि कोणाचं येणार फ्युचरमध्ये, इस्टरचं येणार, त्याच्या आधी आणि कोणाचं आलं का बघा, की वॉटर H एका पार्टकडे गेलेला आहे, OH एका पार्टकडे गेलेला आहे आणि ते दोन वेगळे मॉलिक्यूल झालेले. तर अशा प्रकारचं हायड्रोलिसिस, एक जनरल सोपी हिंट. आणि मल्टिपल बॉन्डच्या अक्रॉस वॉटर ॲड झालेले, दॅट इज हायड्रेशन. मेकॅनिझम असतील, पण अशा साध्या भाषेत पण काही गोष्टी माहीत असतात. तर प्रोटोनेशन ऑफ इथर बिकॉज ऑफ H+ ions फ्रॉम H2SO4 टेक्स प्लेस फर्स्ट. मग ते ती स्टेप दाखवली पाहिजे. तर नाही का, इथाईल आपण सोयीसाठी कंडेन्सचं C2H5 लिहितो, ओके. पण काही वेळेला त्याचा रोल असेल तर असं लिहायचं, प्लस H+ ions फ्रॉम, नाही का, फ्री H+ ions. डायल्यूट H2SO4 म्हटलं याचा अर्थ स्ट्रॉंग ॲसिड आहे, H+ अँड सल्फेट आयन, नाही का, H+ ions फ्रॉम H2SO4 मी सांगितलं, त्यामुळे इथं लिहित नाही, फ्रॉम H2SO4. आणि प्रोटोनेशन होणार इथंच, प्रोटोनेशन. फर्स्ट स्टेप इज प्रोटोनेशन असं म्हणालं मी तिकडं, आणि तिकडं लिहून ठेवलं, पुढचं सांगितलं नाही. ठीक आहे, मला असं वाटलं की प्रोटोनेशन केल्यानंतर तुम्हाला काय सुचतं का बघू, पुन्हा तुम्ही पॉज करायचा, विचार करायचा असं. आणि मग प्रोटोनेशन झालं की काय मिळेल ते प्रोटोनेशन केल्यानंतरचं मी आता लिहून दाखवतो बघा. ओके, आता हे मी सांगितलं, लिहिलं आणि सोयीसाठी रब केलं. येस. आणि मग बघा, मुद्दा मी C2H5 ओढून लिहितो. कन्व्हिनियन्स C2H5, ऑक्सिजन, 2 लोन पेअर्स ऑन ऑक्सिजन, इकडं पण C2H5, कुठला तरी एक, कारण दोन्ही पण लिहा, काय प्रॉब्लेम आहे. बोथ सेम ग्रुप्स ऑन बोथ साइड्स. आणि लोन पेअर आउट ऑफ 2, 1 लोन पेअर अँड हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ ions. त्यामुळे लोन पेअर आहे ती शेड पेअर झाली, H+ एम्प्टी ऑर्बिटल. त्यामुळं शेड पेअर झाल्यामुळं H+चा आता या फॉर्ममध्ये गेल्यानंतर H+ फॉर्ममधला हायड्रोजनवरचा चार्ज गेला, पण तो इथे डेव्हलप झाला ना ऑक्सिजनवरती, पॉझिटिव्ह चार्ज.
कारण का द इलेक्ट्रॉन पेअर विच वॉज कम्प्लिटली अंडर द कंट्रोल ऑफ ऑक्सिजन, त्या इलेक्ट्रॉनला रिलेटेड प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ऑक्सिजन दे आर प्रेझेंट. आता ती हायड्रोजनचा प्रोटॉन आणि ऑक्सिजन आणि असं दोघांच्यामध्ये शेअर झाली, म्हणजे जसं की हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन गेल्यासारखं झालं, द इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर्ड, आणि त्यामुळे तो प्लस चार्ज आता ऑक्सिजनवरती डेव्हलप झाला बिकॉज ऑफ प्रोटोनेशन, नाही का. जसं हायड्रोनियम आयन म्हणतात तसं याला मग हे ऑक्झोनियम आयन म्हणतात. ठीक आहे. प्रोटोनेशन ऑफ ऑक्सिजन, वॉटरमधल्या ऑक्सिजनचं बघितलं, अल्कोहोलमधल्या ऑक्सिजनचं बघितलं, तसं इथरच्या ऑक्सिजनचं. आता याच्यावर जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा मागं आपल्याला काय काय सुचलेलं आहे, आठवलेलं आहे, बघितलेलं आहे, तसापैकी काहीतरी होणार असा विचार करून प्रयत्न करा ना. मी म्हणतो तसं प्रत्यक्ष नाही होईल, पण तुम्हाला जेवढं झालं त्याच्यावरून लगेच पॉज करायची, पुढची स्टेप काय असेल, हायड्रोलिसिस म्हणजे हे तरी पटकन लिहून तर टाकलेलं आहे असं विचार करायचा, पॉज करायचं, विचार करायचा, आणि मग परत पुढं आता मी सांगतो ते ऐकायला सुरू करायचं, थोडंसं रफवर्क करून, अंदाज करून, विचार करून. ओके. Now, because of protonation, the oxygen, since it carries positive charge, म्हणजे already oxygen, it is more electronegative elements मध्ये fluorine 4.0 and second is oxygen 3.5 एलिमेंट सगळे त्याच्यामध्ये 2 नंबर ऑक्सिजन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि अशा प्रकारे लोन पेअर तर शेड पेअर झाल्यामुळे तर युनिट पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन म्हणजे तो मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला. मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला म्हणजे हे दोन्ही पण बॉन्ड्स कार्बन ऑक्सिजन they get pulled more towards ऑक्सिजन. म्हणजे कार्बन ऑक्सिजन हा जो ऑक्सिजन कार्बन बॉन्ड आहे इकडचा किंवा तिकडचा, इट बिकम्स मोर पोलार. त्याच्यामुळे काय होईल ओके, दोन्ही पण अल्काइल ग्रुप सेम आहेत. जे काही मी या कार्बनसाठी सांगतो ते याला पण लागू आहे बरं का. त्याच्यामुळे काय होईल की हा जर फंक्शनल ग्रुप म्हणून तर हा अल्फा कार्बन, ओके, मी लिहिण्याच्या सोयीसाठी किंवा मी लगेच रब करतो, हा जो इथर नाही का आणि हा पोलार झाला, दिस कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इट बिकम्स मोर पोलार. मी लिहिले मग अशी, म्हणजे दिस कार्बन सेम इज ॲप्लिकेबल फॉर दिस कार्बन बिकम्स मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. कळतं का? म्हणजे याचा अर्थ तो इलेक्ट्रोफाईल सारखा, म्हणजे कोणीतरी इलेक्ट्रॉन रिच न्यूक्लिओफाईल निगेटिव्ह चार्ज असेल किंवा लोन पेअरवाला वगैरे, मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे अशा परिस्थितीमध्ये वीक न्यूक्लिओफाईल पण, इवन वीक न्यूक्लिओफाईल कॅन ऑल्सो अटॅक ऑन दिस कार्बन बिकॉज इट हॅज बिकम नाव मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. म्हणजे प्रोटोनेशनचा फायदा काय झाला कळलं का बघा. डायल्यूट ॲसिड का वापरतात कळलं का. नाही तर बेसिकली रिॲक्शन मग वॉटर बरोबर आहे, प्रोडक्ट्स हे आहे. मग कॅटलिस्ट म्हणजे काय फक्त इन प्रेझेन्स ऑफ असं नसतं ते, त्याचा काहीतरी रोल असतो. तर तो रोल आहे प्रोटोनेशन होणार. प्रोटोनेशनमुळं कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मोर पोलार, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, म्हणजेच अल्फा कार्बन नाही का, कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच टू ऑक्सिजन इन इथर बिकम्स मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. याचा अर्थ न्यूक्लिओफाईल तिथं कोण असेल तो, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आणि इवन वीक, कारण आता मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाल्यामुळे वीक न्यूक्लिओफाईल कॅन अटॅक दिस अल्फा कार्बन. म्हणजे हा पण चालेल किंवा हा पण चालेल, सिन्स बोथ आर आयडेंटिकल ग्रुप्स. याचा अर्थ नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर आता तुम्हाला अंदाज यायला लागला. आणि अशा प्रकारचं आपण कुठं बघितलं होतं ते आठवायचं, हे बघायचं, ते पण शोधायचं. आणि मग वॉटर मॉलिक्यूल डायल्यूट ॲसिड वॉटरबरोबर रिॲक्शन आहे, म्हणजे वॉटर एंटर करणार आहे. तर तो कसा एंटर करतो, कुठल्या फॉर्ममध्ये एंटर करतो, कसा अटॅक करतो, कुणावर अटॅक करतो, विचार करायला पाहिजे. असं लिहिलं असं सोपं नाही आहे, हायड्रोजन इकडं आणि OH तिकडं असं नाही आहे. जसं लिहिताना पण 1 मार्काला असं लिहितो बोर्डला, ते ठीक आहे, पण मेकॅनिझम अशी नाही बघितली तर बोर्डला पण मेकॅनिझम विचारतात, आणि मेकॅनिझम अशी नाही बघितली तर MCQमध्ये प्रॉब्लेम येतो. हा मुद्दा आहे. ओके. आणि मग आता बघा की हा इथं लिहितो मी, कार्बन मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आता मी सांगितलं ऑक्सिजन
लोन पेअर आणि हे प्रोटोनेशन झालं होतं, थोडा कलर बदलला आहे. नाव यू कॅन अंडरस्टँड दॅट. पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन आणि कुठला तर एक, तर त्या साईडचा फॉर कन्व्हिनियन्स C2H5 मी कंडेन्स लिहितो, म्हणजे C2H5. अँड वॉटर मॉलिक्यूल नाही का, वॉटर मॉलिक्यूल डायल्यूट H2SO4 म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इन प्रेझन्स ऑफ कॅटॅलिटिक अमाऊंट ऑफ फ्री H+ आयन्स. वॉटर मॉलिक्यूल अँड द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन वॉटर मॉलिक्यूल. ओके, ते काय करतील सांगितलं ना, हा मोर इलेक्ट्रॉन एफिशियंट झाला अल्फावाला कार्बन, लोन पेअर विल अटॅक दिस, लोन पेअर विल अटॅक दिस. आणि मग इकडं लोन पेअरचं शेड पेअर झालं होतं त्यावेळेला इकडची किंवा इकडची शेड पेअर लोन पेअर होण्याची टेंडन्सी आहेच. ऑक्सिजन हॅज बिकम मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, पण त्याला आणखी सपोर्टिव्ह काहीतरी रिझन पाहिजे ना, केमिस्ट्री ॲज अ होल. तर लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर. द मोमेंट लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर, दिस शेड पेअर बिकम्स अ लोन पेअर. म्हणजे परत ऑक्सिजनला त्याची लोन पेअर मिळेल. आणि मग त्यामुळं काय होईल बघा, मी लिहितो. त्यामुळं काय होईल मला व्यवस्थित लिहायला पाहिजे. येस, CH3 हा हायड्रोजन नाही का, आणि मग प्लस ती शेड पेअर गोज टू ऑक्सिजन, ते पण लिहून ठेवतो. अटॅक केलेला अजून दाखवायचं ना, कारण हा हायड्रोजन पूर्वी आलेला H+ फॉर्ममध्ये, आता तो लिहिला. या आधीची लोन पेअर, नाव ती शेड पेअर बिकम्स अ लोन पेअर, ती लोन पेअर लिहितो इथं. आणि त्यामुळे हे काय झालं, हे काय झालं C2H5 OH, कळतंय का नाही का. लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर, हे बाजूला लिहा सेपरेट नाही का. काय झालं इथाइल अल्कोहोल. आणि इकडं मात्र काय झालं होतं, इथं मात्र काय झालं होतं, वॉटर हॅड एंटर्ड, इट हॅज एंटर्ड नाव इन दिस स्टेप. मेकॅनिझम दाखवण्याची प्रक्रिया नाही का. वन लोन पेअर, टू हायड्रोजन ॲटम्स, अँड नाव पॉझिटिव्ह चार्ज. लोन पेअरचं शेड पेअर झालं, वॉटरची लोन पेअर, त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज इथं आला. पॉझिटिव्ह चार्ज इथं आला तर आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे ते होणार. म्हणजे असं सोयीसाठी केलं बरं काय. नॉर्मली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला स्क्वेअर ब्रॅकेट अनस्टेबल, ते वेगळं, ते बरोबर आहे, कन्व्हिनियन्स बोर्डच्या साईजच्या हिशोबाने. आणि पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, पुढच्या स्टेपमध्ये काय होईल आता तुम्हाला समजते. पुढच्या स्टेपमध्ये काय होईल हे तुम्ही बघितलं आहे, पॉज केलं आहे, पाहिजे लिहून घ्या, नोट्समध्ये असणार आहे, पुस्तकात आहे. ओके, येस, तो पुढचा पार्ट मी आता इथं दाखवतो. म्हणजे मेकॅनिझम व्यवस्थित बघता येईल तुम्हाला. ओके, इथं लिहितो हा सगळा पार्ट बघा. नाव दॅट तिथंच दाखवता आलं असतं, पण मी मुद्दाम लिहितो. नाव दिस हायड्रोजन विल गेट रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. कारण का, सेम रिझन, ऑक्सिजन हॅज बिकम, सिन्स लोन पेअर हॅज बिकम अ शेअर पेअर, ऑक्सिजन हॅज बिकम मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, पॉझिटिव्ह चार्ज आला. त्यामुळे मग ती लोन पेअर इकडे शेड पेअर झाली की हा किंवा हा दोन्हीपैकी एक शेड पेअर ही दॅट विल बिकम अ लोन पेअर अँड गो टू ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे जाणार. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स परत बाहेर आलं. याचा अर्थ लक्षात आला का, आपण मेकॅनिझम म्हणून आपण विचार केला सबस्टेप, तर प्रोटोनेशन झालं, मग अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल झाला. फक्त हा वॉटर इज अ वीक न्यूक्लिओफाईल, आणि त्यामुळं तो नॉर्मली अटॅक करायचा असेल तर तेवढं इलेक्ट्रॉन डिफिशियंट परिस्थिती कुणाकडे असेल तरच करू शकतो. दॅट इज वाय इट इज वीक न्यूक्लिओफाईल. बिकॉज ऑफ प्रोटोनेशन ती परिस्थिती डेव्हलप झाली, अल्फा कार्बनवरती अटॅक केला त्याने. पण मग त्यामुळे इथं असं झालं. आणि मग सरळ आहे की लास्ट स्टेपमध्ये काय होणार, तर लोन पेअर वॉटरची शेड पेअर झालं, तर दिस शेड पेअर, ओके, दिस शेड पेअर बिकम्स अ लोन पेअर, हायड्रोजन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. मी जे लिहितोय आता बघा, पुन्हा एकदा ते रिपीट करतो हे सगळं इथं. आणि मग ऑक्सिजन वॉटर लोन पेअर घेऊन एंटर केलं होतं. त्या मोमेंटला लोन पेअर त्याची होती म्हणून मी ॲरो केला होता, सोयीसाठी तो तसाच ठेवतो. बाकी त्याचा फार काही अर्थ काढायचं नाही ॲरोचं. त्या मोमेंटला लोन पेअर ऑफ वन अँड एम्प्टी ऑर्बिटल ऑफ अदर असं असतं ना. तर इकडं लोन पेअर आधी लिहिली होती, आणि हेट्रोलायटिक ब्रेकिंग इकडे झालं. लोन शेअर बॉन्ड पेअर शेअर्ड पेअर आहे ती लोन पेअर झाली, आणि H+ परत रिलीज झाला. म्हणजे मुद्दा लक्षात आला का बघा, की आपण जी डायरेक्ट रिॲक्शन मागाशी लिहिली होती, तुम्ही मागं जाऊन बघू शकता, तुमच्याकडे पुस्तकात नोट्समध्ये असतं.
फर्स्ट स्टेपमध्ये प्रोटॉन एंटर झालं, लास्ट स्टेपमध्ये परत रिलीज झालं. म्हणजे कॅटलिस्ट असं असतं. कॅटलिस्ट म्हणजे काय की तो थांबला की त्याच्या भीतीने रिॲक्शन्स फास्ट होतात, असं काही नाही आहे ते. तर प्रोटोनेशन ऑफ डायल्यूट H2SO4. मग प्रोटोनेशन वाईज असेल तर मग फ्री H+ आयन्स इन लार्ज अमाऊंट, डायल्यूट ॲसिड. आणि बेसिकली इट इज हायड्रोलिसिस म्हणजेच रिॲक्शन विथ वॉटर. मग वॉटर न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक करणार असेल तर वॉटर विथ न्यूक्लिओफाईल. आता एवढा सगळा विचार केला असेल तर कंडिशन्स मेकॅनिझम सोप्या जातात. आणि आधीच्या पण आणि पुढे येणार आहे इस्टर्स हायड्रोलिसिस येणार आहे पुढं. आणखी पण नायट्रोजन कंटेनिंगमध्ये हायड्रोलिसिस येणार आहे, तिथं हा सगळा उपयोग होतो. आणि असं ते कंटिन्युअस गोष्ट आहे, टॉपिक्स वेगळे वेगळे असतील तर. आणि अशी लिंक मग ती लागत जाते. आणि तसं नाही केलं बेसिक मुळं अवघड का जातं हे कळून समजून घ्या. ओके, म्हणजे जे लिंकमध्ये असणारे आहेत, एक बेसिक केमिस्ट्री शिकलं की त्याचा उपयोग असा जास्त पार्ट आहे ऑर्गॅनिकमध्ये. आणि आयसोलेटेड गोष्टी कमी आहेत. जसं एक प्रिपरेशनमधली एक मेथड जरा बाजूला ठेवली मी, कारण ती आयसोलेटेड आहे. ओके, आणि मग हा कोण आहे? ओके, CH3CH2OH, इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल नाही का, लिहितानाही असं झालं मेकॅनिझम दाखवताना. काय CH3CH2OH, इथाइल अल्कोहोल आहे तो. ओके, जसं बघा अशी इथाइल अल्कोहोल तयार झाला तर हा तोच आहे. आणि मग इनिशियली आपण काय लिहितो बघा, इथर प्लस वॉटर गिव्स इथाइल अल्कोहोल प्लस इथाइल अल्कोहोल. तेच आहे, इथाइल अल्कोहोल प्लस इथाइल अल्कोहोल. आणि पहिल्या स्टेपमध्ये प्रोटॉन इन द एंटर करतो, प्रोटोनेशन. आणि लास्ट स्टेपमध्ये डिप्रोटोनेशन. म्हणजे मेकॅनिझम काय झालं, प्रोटोनेशन ऑफ इथर, देन अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, वीक न्यूक्लिओफाईल वॉटर, अँड लास्ट स्टेप इज डिप्रोटोनेशन. आणि अशा पद्धतीने मग इथर अंडरगोज हायड्रोलिसिस टू गिव्ह अल्कोहोल, असा हा अभ्यास आहे. आणि हे असं अशा पद्धतीने केलं म्हणजे अशा पद्धतीनेच करायचं असतं, दॅट्स ऑल. बघा समोर एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, आत्ताच आपण बघितलं हायड्रोलिसिस ऑफ इथर. मग मग असा प्रश्न नॉर्मली असा येतो, इथर डायल्यूट H2SO4 प्रोडक्ट्स ABCD वगैरे वगैरे, किंवा राईट द रिॲक्शन बोर्डला सुद्धा. तर PH शॉर्ट फॉर्म लिहितात म्हणजे फिनाईल, म्हणजे हा एनिसोल, मिथॉक्सिबेन्झिन, मिथाईल फिनाईल इथर, इथर आहे. तर याचा पण तेच होणार. पहिल्यांदा काय होणार बरं, प्रोटोनेशन. आता कलर वगैरे न दाखवता लिहिलं तरी तुम्हाला कळायला पाहिजे नाही का, प्रोटोनेशन होणार. प्रोटोनेशन झाल्यानंतर प्रोटोनेशनला काय अडचण नाही, 2 लोन पेअर्स आर प्रेझेंट. आता थोडं जरा पळवतो. आणि प्रोटोनेशन फ्रॉम डायल्यूट H2SO4. आणि त्यामुळे काय होईल बरं, त्यामुळं प्रोटोनेशन झालं. बघा इथं हा फिनाईल नाही का, ॲरोमॅटिक रिंग, हे मिथाईल ग्रुप, मिथाईल, हायड्रोजन व्यवस्थित लिहायचे असतात. ओके, हायड्रोजन लोन पेअर अँड 1 लोन पेअर अँड H+ आयन फ्रॉम डायल्यूट H2SO4. प्रोटोनेशन झालं, पॉझिटिव्ह चार्ज. आता पुढं काय होणार, तर मग अशीच सांगितलं होतं मी, पुढं काय होणार. ओके, नाव सेकंड मोलॅक्यूल काय होणार पुढं, तर प्रोटोनेशन ऑफ इथर झालं, डायल्यूट H2SO4 मग सांगितलं. येस, नाव वॉटर विल अटॅक. हायड्रोलिसिस का म्हणतात, वॉटरची रोल आहे त्याच्यामध्ये, पण कसा, केव्हा, ॲज अ न्यूक्लिओफाईल. फक्त वॉटर वीक न्यूक्लिओफाईल असल्यामुळं त्याला फेवरेबल कंडिशन डेव्हलप झाल्या, म्हणजे इथं झाल्या आता, बिकॉज ऑफ प्रोटोनेशन, पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन कार्बन बॉन्ड मोर पोलार. पण आता लोन पेअर, जसं मगाशी दोन्हीकडे सेम ग्रुप होते, आता लोन पेअर इकडे अटॅक करणार या कार्बनवरती का इथे अटॅक करणार. मग पूर्वीचा अभ्यास, क्लोरोबेन्झिन, न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन, SN रिॲक्शन ऑफ क्लोरोबेन्झिन इज डिफिकल्ट, ते वाचायचं. क्लोरोबेन्झिनच्या ऐवजी इथं दुसरा ग्रुप आला, म्हणजे बरं समजलं ना, ते लॉजिक इथं लागू झालं. ॲरोमॅटिक रिंग त्या कार्बनवरती न्यूक्लिओफाईलचा अटॅक करणार, SN रिॲक्शन, SN2. तर ड्रास्टिक वगैरे म्हणलेलं आहे, इथं तर ड्रास्टिक तर काहीच कंडिशन नाही आहे. आणि इकडं अल्फा कार्बन इझिली होऊ शकतो ना इथं अटॅक, समजतंय का. ओके, आणि मग पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, तर हा लोन पेअर इट कॅनॉट अटॅक दिस बट इट कॅन अटॅक दिस, हे समजलं पाहिजे बघा. आणि मग ॲरोमॅटिक क्लोरोबेन्झिनच्या SN रिॲक्शन्स व्हेरी डिफिकल्ट, ते पण SN2 होणार, ड्रास्टिक कंडिशनमध्ये होणार, त्या निमित्ताने ते रिवाईज करून घ्या. आणि ते प्रोटोनेशन झाल्यानंतर मग लोन पेअरचं इथे शेड पेअर झालं, लोन पेअर अँड दिस अल्फा कार्बन शेड पेअर झालं.
इकडे शेड पेअर आहे ती लोन पेअर होणार आणि त्यामुळे मग काय होईल बरं बघा काय होईल. येस, मी असं लिहितो इथं म्हणजे लोन पेअर फॉर्मचं बॉन्ड पेअर मिथाइल ग्रुप नाही का आणि वॉटर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मोर पोलार कार्बन. मग अशी रिपीट केलं मग अशी एक्सप्लेन केलं, मला वाटतं जास्त रिपीट करायला नको. ओनली वन लोन पेअर नाव रिमेन त्याफोर पॉझिटिव्ह चार्ज. तसं झालं. हा इकडे गेला. दिस शेड पेअर गोज टू कार्बन. बरोबर झालं चूक झालं. तिकडे कसा जाईल तो ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. सो दिस शेड पेअर विल बी रिटेन द ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. आणि ही शेड पेअर इकडे येणार आहे तोपर्यंत ही लोन पेअर इथं शेड पेअर होणार आहे ना. ती झाली नाही का. ही लोन पेअर इकडे शेड पेअर झाली या कार्बन बरोबर. नाव दिस शेड पेअर गोज टू दिस ऑक्सिजन. म्हणजे मग काय झालं तो माझा इकडं ती शेड पेअर इकडं परत आली तर त्या मोमेंटला काय झालं तयार बघा. मध्येच पॉज करायचा, अंदाज घ्यायचा काय लिहिणार असं मी असा विचार करायचा. हा इकडं पूर्वीचा हायड्रोजन ही लोन पेअर आणि आता हे शेड पेअर आहे ती लोन पेअर फॉर्ममध्ये आली. म्हणजे हा कोण फिनॉल तयार झाला आणि हा कोण आता याचं पुढं डिप्रोटोनेशन. याचं पुढं डिप्रोटोनेशन समजलं ना. त्याचा डिप्रोटोनेशन होणार म्हणजे काय तयार होईल. हायड्रोजन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन म्हणजे मिथाइल अल्कोहोल. याचा अर्थ हा ॲनिसोल मिथाइल फिनाइल इथर किंवा मिथॉक्सी बेन्झिन हा अल्कॉक्सी मिथॉक्सी 2-3 नावं वापरत आहे. ते जर असं लिहिलं असतं ॲनिसोल म्हणजे रिॲक्शन फक्त डायरेक्ट लिहायची असते एक मार्काला वगैरे त्यावेळेला असंच लिहितो आपण. प्लस वॉटर वरती डायरेक्ट H2SO4 म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ H2SO4. हायड्रोलिसिस फिनॉल प्लस मिथाइल अल्कोहोल दॅट्स ऑल. आणि नेमका मग क्वेश्चन काय असा येतो त्यावेळेला मेकॅनिझम वगैरे विचारतात कुठला अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल कुठल्या कार्बनवरती वगैरे असा MCQ. असं कल्पना करायची की MCQ आहेत कसं. दुसरं मग एक्झाम्पल मी बदलणार. आता हे तुमच्यासाठी होमवर्क. इन्स्टेड ऑफ दिस समजा हे असं असेल ऑन बोथ साईड्स फिनाईल डायफिनाइल इथर आणि हायड्रोलिसिस काय होणार कसं होणार. दिस विल बी होमवर्क फॉर यू. हे एवढं करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग रिॲक्शन बघणार आहोत.